चला आपण स्पेरिकल मिरर्सला आता पुढे कंटिन्यू करू. काल आपण पार्ट्स ऑफ स्पेरिकल मिरर्स पाहिले, ज्यामध्ये प्रामुख्याने सेंटर ऑफ कर्वेचर, पोल, रेडियस ऑफ कर्वेचर, प्रिन्सिपल ऍक्सिस, प्रिन्सिपल फोकस अँड फोकल लेंथ हे बेसिक 6 पार्ट्स असतात. मी तुम्हाला काल एका गोष्टीवर बोलत होतो, तो हा पार्ट आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगत होतो की जो कर्वेचर असतो तो आपण ऍज अ स्ट्रेट लाईन इमॅजिन करतो, तेव्हाच ते अँगल छोटे होतात आणि मग आपण F इज इक्वल टू R/2 लिहू शकतो. ते कॉन्सेप्टचं नाव आहे ते पण सांगून टाकतो. जर आपण या कर्वेचरला या दोन एंड पॉइंट्सला इथे पकडलं आणि त्यांना कनेक्ट केलं एका बाणासारखं, तर विचार करा, जर हा कर्वेचर असा असेल तर हे वाढेल ना. त्याच्यामध्ये बघा हे डिस्टन्स जास्त झालं ऍज कम्पेअर टू धिस डिस्टन्स. तर ही जी लाईन असते, ही जी स्ट्रेट लाईन आपण व्हाईट कलरची काढलेली आहे, this line is known as aperture. ला काय म्हणतात? अपर्चर म्हणतात. अपर्चर शब्द खूप महत्वाचा आहे, पुढे चालून कामाला येईल. तर ऑप्टिक्स मध्ये अपर्चर हा किती मोठा आहे किती लहान आहे त्याच्यावर रिफ्लेक्शन डिपेंड असते, आणि म्हणून आपण काय करतो, अपर्चर बघायचा जास्त झाला. जेवढा अपर्चर जास्त तेवढा मिरर एका स्ट्रेट लाईन सारखा दिसतो आणि त्याचं जे रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन या ज्या काही गोष्टी आहेत त्या जास्त क्लिअर होतात. तर हे झाले काही पार्ट्स. अपर्चर सांगायचा होता मला तुम्हाला. आणि F इज इक्वल टू R/2 का असतं याच्या मागचे रिझन मी तुम्हाला काल दिलं. हा जो कॉस थीटा जो असतो तो बघा 0 डिग्रीला मॅक्सिमम असतो 1. त्याच्यासाठी आपण काल हा ग्राफ पाहिला होता. तर 0 डिग्रीला कॉसची व्हॅल्यू मॅक्सिमम आहे. तर जसा अँगल वाढत आहे ही व्हॅल्यू कमी कमी होते, आणि बघा 90 डिग्रीला ती 0 होऊन जाते. आणि आपल्याला कॉस 0 मॅक्सिमम व्हॅल्यू जिथं देतो तीच व्हॅल्यू आपल्या कामाची आहे, जिथे आपण या अँगलला डिफाईन केलं. ठीक आहे. तर ऍक्च्युली हा फॉर्म्युला F इज इक्वल टू R/2 कॉस थिटा असतो. थिटाला 0 ठेवल्यानंतर कॉस 0 1 होतो, आणि मग फोकल लेंथ ही नेहमी रेडियस ऑफ कर्वेचरच्या हाफ होतो. हा याचा मेन पॉइंट आहे. आता पुढे आपण त्याच्या मेन पार्ट कडे जाणार आहोत. आणि चला, आता जो पार्ट येतो दॅट इज रे डायग्राम्स अँड इमेज फॉर्मेशन in concave mirrors. कॉन्केव्ह मिरर्स मध्येच आपण पहिल्यांदा इमेज फॉर्मेशन डिफाईन करतो का? इट्स अ कन्व्हर्जिंग मिरर. कॉन्केव्ह मिरर हा कन्व्हर्जिंग मिरर आहे, आणि म्हणून आपण तिथे ते काम करतो. ते बाकीचं बंद करायचे, हातात काय धरून बसलात की. ठीक आहे, इकडे लक्ष द्या. तर कॉन्केव्ह मिरर इज अ कन्व्हर्जिंग मिरर. आता आपल्याला काही रूल्स लक्षात ठेवायचे. रूल्स फॉर reflection. Reflection is phenomena of light in which light ray, incident ray, after collision with reflected part of a mirror gets reflected or bounce back in the same medium. That is reflection. त्याच मीडियम मध्ये लाईट वापस आला पाहिजे, हा इथला मेन पॉइंट आहे. आता जे रूल्स फॉर रिफ्लेक्शन आहेत त्यामध्ये आपल्याला बेसिकली 3 रूल लक्षात ठेवायचे. तर समजून घ्या, कोणताही ऑब्जेक्ट, लेट्स से दिस इज अ ऑब्जेक्ट, आणि आपण जो कोणता ऑब्जेक्ट घेतो तो रिअल ऑब्जेक्ट असतात. ऑब्जेक्ट रिअल आहे असं समजा. ऑब्जेक्ट रिअल आहे तर प्लेन मिररच्या बाबतीत व्हर्च्युअल इमेज साठी रिअल ऑब्जेक्ट असतो. तर आता आपण स्पेरिकल मिरर कडे आहोत, तर तिकडची स्टोरी सध्या सोडून द्यायची. तर हा जो रिअल ऑब्जेक्ट आहे त्याच्यातून काही इन्सिडेंट रेज निघतील, आणि आपल्याला माहिती आहे एनी ऑब्जेक्ट इज विजिबल व्हेन
the light rays emerge from that object reaches to our eyes. When brain interpret them, and after that interpretation, we become able to see the object. तर कोणतीही वस्तू ही तिच्यातून निघालेल्या इन्सिडेंट रेज आपल्या ब्रेन पर्यंत थ्रू आईज जात नाही तोपर्यंत दिसत नाही. मग आता एका ऑब्जेक्ट मधून असे किती इन्सिडेंट रेज येतात? इनफायनाईट. असं आपण फिक्स नाही सांगू शकत. आणि प्रत्येक पॉइंटवर कधी तो पॉइंटचं कुठेही लोकेशन राहू शकतं. तर लक्षात ठेवायचं की या ठिकाणी इनफायनाईट इन्सिडेंट रेज. आता हे देण्यामागचं रिझन काय बघा. एखादा ऑब्जेक्ट जर इनफायनाईट रेज सोडत असेल तर इनफायनाईट इन्सिडेंट रेजचं रिफ्लेक्शन झाल्यावर इनफायनाईट इमेजेस बनायला लागतील, रिफ्लेक्टेड रेज बनायला लागतील. मग आपण प्रत्येक रेला स्टडी करत बसणं पॉसिबल नाहीये. प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल टू स्टडी ईच अँड एव्हरी इन्सिडेंट रे ॲज इट्स नंबर इज इनफायनाईट. आता नंबर जे इनफायनाईट आहेत त्याची स्टडी आपण नाही करत. म्हणून आपण काही इमेज फॉर्मेशन साठी रूल्स बनवले. आपण असे काही पर्टिक्युलर इन्सिडेंट रेजच कन्सिडर करणार. ते पर्टिक्युलर इन्सिडेंट रेज आफ्टर रिफ्लेक्शन कुठून पास होतात त्याच्यावर आपण रे डायग्राम्स काढतो. आता मिरर मध्ये आपला जो सगळा फोकस असणार आहे तो रे डायग्राम्सवर असणार आहे. ठीक आहे. मग मिरर फॉर्म्युला, मग त्याचं मॅग्निफिकेशन. अशा पद्धतीने हा चॅप्टर पुढे चालेल. आता या चॅप्टरचा मेन पार्ट सुरू होतो जेव्हा आपण रे डायग्राम्स काढू, मग मिरर फॉर्म्युला पाहू, मग साइन कन्व्हेन्शन्स पाहू. या तिघांनी मिळून तुमचा न्यूमेरिकल बनतो. तर बोर्ड एक्झाम मध्ये येणारा क्वेश्चन कसा राहील? ऑब्जेक्ट एवढ्या डिस्टन्सवर आहे किंवा ऑब्जेक्ट फोकस आणि ह्याच्यामध्ये आहे, तो एवढ्या डिस्टन्सवर आहे, तो रिअल आहे, त्याची हाईट एवढी आहे. मग तो ऑब्जेक्ट जेव्हा रिफ्लेक्ट होईल त्याची इमेज मिरर पासून किती डिस्टन्सवर बनेल, मग ती रिअल असेल का व्हर्च्युअल असेल, ती मॅग्निफाईड आहे, ती डिमिनिश्ड आहे का स्मॉल आहे, या सगळ्या क्वेश्चनचा आन्सर या थेरीतून कळणार आहे. तर आपल्यासाठी 3 रूल्स लक्षात ठेवायचे. किती रूल्स असतील? 3 रूल्स फॉर रिफ्लेक्शन. 3 रूल्स. तर पहिला रूल, आता मी जो कोणता मिरर काढतोय तो कॉन्केव्ह आहे असं समजा. म्हणजे मी याचा इकडचा पार्ट पॉलिश केलेला आहे. त्याच्यासाठी वाटलं असे काम करू आपण, याला थोडस वाढूया पुढे. नको तेव्हा वाढते. चला मी काम करू. हा पोर्शन घ्या. हा पोर्शन, हा व्हाईट पोर्शन जर मी इकडून काढला तर हा कोणता असेल? पॉलिश्ड. आणि चला हा ऍक्च्युली आपला काय आहे? मिरर. ठीक आहे. आता समजून घ्या, चला हा मिरर आहे, हा प्रिन्सिपल ऍक्सिस. फर्स्ट रूल काय सांगतो? आपल्याला काही काही गोष्टी माहित पाहिजे. जसा या ठिकाणी सेंटर ऑफ कर्वेचर आहे, म्हणजे आपल्याला माहिती की हे इथून इथपर्यंत डिस्टन्स रेडियस आहे. आता तुम्ही विचार करा, जर कर्व असा असता तर सी पासून इथपर्यंतचं डिस्टन्स आर असतं. तुम्ही विचार करा, इथून हे डिस्टन्स आर होईल का? हे असं तर आर आपण नाही लिहू शकत डायरेक्ट. पण हेच जर एका स्ट्रेट लाईन जर का असतं तर, म्हणून आपण ऍपर्चर वाढवतो त्याला रेडियसच्या इक्वल करण्यासाठी. तर गोष्ट लक्षात घ्या, आपण या सगळ्या गोष्टींना का डिस्कस केले? सगळे येणारे इन्सिडेंट रेज कोणते? पॅरॅक्सियल रेज. पॅरॅक्सियल म्हणजे कोणते? विच आर व्हेरी क्लोज टू प्रिन्सिपल ऍक्सिस. म्हणजे त्यांचा जो अँगल आहे रिफ्लेक्शनचा तो नियरली 0 आहे. आणि म्हणून रेडियस ही फोकल लेंथच्या हाफ होते. आपलं फोकल लेंथ रेडियसच्या हाफ होते. आता इथे इथून इथपर्यंत आपण आलोय, हा आहे प्रिन्सिपल फोकस. तर आता आपला जो मेन पॉइंट आहे तो समजून घ्या.
चला, फर्स्ट रूल काय सांगतो, इन्सिडेंट रे when drawn parallel to the principal axis. फर्स्ट रूल, मी आता एकाच फिगर मध्ये तिन्ही रूल सांगतो. आफ्टर रिफ्लेक्शन इट पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस. दिस इज द फर्स्ट रूल. ठीक आहे, तर याला मी देईल इथे फर्स्ट नंबर. आफ्टर दॅट, जर इन्सिडेंट रे ड्रॉन थ्रू द प्रिन्सिपल फोकस, आफ्टर रिफ्लेक्शन इट गोज पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. हा सेकंड रूल आहे. सेकंड रूल. आणि थर्ड रूल सांगतो, जर सेंटर ऑफ कर्वेचर मधून इन्सिडेंट रे टाकला तर तो त्याच रस्त्याने वापस जातो, ट्रेसेस द सेम पाथ. तर आपल्याला इथे या रूलला आता असं समजून घ्यायचंय, बघा, इन्सिडेंट रे आणि इथं आहे पासिंग त्याचं. तर इन्सिडेंट रे नंबर 1 काय केला, पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल काढला तर इथे आपण लिहू पासेस थ्रू फोकस. आता मी जो फोकस म्हणतो तो प्रिन्सिपल फोकस असेल. हे 3 रूल विसरायचे नाही. आपण आता जेवढ्या रे डायग्राम्स काढू ते या 3 रूलवर डिपेंड. ठीक आहे. सेकंड रूल, incident ray drawn or passes through focus after reflection goes parallel to principal axis. हा सेकंड रूल. आणि थर्ड रूल सांगतो, थ्रू सेंटर ऑफ कर्वेचर दॅट इज कॅपिटल सी. तर इथे लिहा आपण ट्रेसेस द सेम पाथ. तर हे 3 रूल का बनवले, कारण हे रिझन आहे. इनफायनाइट इन्सिडेंट रेज आहेत, आपण सगळ्यांचेच काढत बसलो तर शक्यच नाही. म्हणून आपण काही कन्सिडर केले, ते 3 हे असते. आणि कोणतीही रे डायग्राम काढताना आपल्याला इंटरसेक्शन साठी 2 ची गरज असते. तिसरा काही केसेस मध्ये यूज होतो. तर पहिल्या 2 मध्येच आपलं काम होऊन जाईल. ठीक आहे. आता आपण या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर प्रत्यक्ष रे डायग्राम्स काढून पाहू. इमेज फॉर्मेशन कुठं होते, काय नाही, या सगळ्या गोष्टी. चलो, आता आपण पाहणार रे डायग्राम्स. रे डायग्राम्स इन concave mirror. Concave mirror is converging mirror. हा, आता लक्ष द्या, याच्यामध्ये आपल्याला एकूण 6 केसेस शिकायच्या. चला, यालाच आपण थोडस कंटिन्यू करूया. आपला मिरर, हा प्रिन्सिपल ऍक्सिस, हा आहे पोल, हा सेंटर ऑफ कर्वेचर आणि हा प्रिन्सिपल फोकस. आपल्याला एवढ्याच काम आहे. ठीक आहे. चला, लक्ष द्या, 6 प्रकारच्या केसेस पॉसिबल आहेत. 6च आहेत, त्याच्यापेक्षा जास्त नाही. फर्स्ट केस, इकडे सगळीकडे ठेवणार आपण इन्फिनिटी.
तर पहिली केस ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिटी, त्याला मी देतो केस 1. ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिटी, दिस इज द ऑब्जेक्ट. आता तो इन्फिनिटीला आहे. तर रूल सांगतो आपल्याला कोणतेही दोन काय करायचे, रेज घ्यायचे, इन्सिडेंट रेज. 3 पैकी कोणतेही 2 घ्या. फर्स्ट रूल सांगतो पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस आफ्टर रिफ्लेक्शन पासेस थ्रू द फोकस. हा झाला पहिला. आता सेकंड मध्ये या, थ्रू द फोकस पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. तर नाही, इन्फिनिटी जो आहे, इन्फिनिटी आहे, थांबा इन्फिनिटी आहे. ऑब्जेक्ट जेव्हा इन्फिनिटीवर असतो, याचं मी तुम्हाला नंतर रिझन देईल. ऑब्जेक्ट जेव्हा इन्फिनिटीवर असतो तेव्हा एकच पॉसिबल केस असते, ऑल इन्सिडेंट रेज आर पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. याचं रिझन मी तुम्हाला दिलं. असं का होतं, आपण दुसऱ्या केसेस का कन्सिडर करत नाही वेन वी लर्न मिरर्स फॉर्म्युला, मी तुम्हाला त्याचं मॅथमॅटिकल रिझन देईल. आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, 1 इन्फिनिटी इज अप्रॉक्सिमेटली 0. लक्षात ठेवा. तुम्हाला जर कोणी विचारलं 0 ने डिवाइड करायचंय तर नॉट पॉसिबल, दॅट्स नॉट डिफाईन्ड. इन्फिनिटीने डिवाइड करायचं, आन्सर इज 0. असं का? त्याच्यासाठी तुम्हाला साधं एक्झाम्पल देतो. आपण एक पेपर घेतला, त्या पेपरला फोल्ड केलं, 2 फोल्ड केले, तर प्रत्येक फ्रॅक्शन 1/2 आहे, म्हणजे 1/2 आहे. म्हणजे 2 पार्ट केले तर 1/2 झाला. 4 पार्ट केले तर तुकडा अजून लहान होईल. 16 पार्ट केले अजून त्याचा पार्ट लहान होईल. असे तुम्ही पार्ट जर फ्रॅक्शनचा बेस वाढवत गेलात, विचार करा त्याचा अर्थ काय, त्याचे नंबर ऑफ पार्ट्स वाढले. नंबर ऑफ पार्ट्स वाढले तर इच पार्ट बिकम्स व्हेरी स्मॉल. पण ऑब्जेक्ट तर 1 फिक्स आहे. एकाच वहीचं पान सेम साईज घेतली आणि त्याचे जर मी इन्फायनाइट तुकडे केले तर प्रत्येक तुकडा 0 सारखाच आहे, म्हणजे तो तुकडा दिसणारच नाही. म्हणून 1/infinity इज टेंड्स टू 0, इज अप्रॉक्सिमेटली 0. आता हीच केस तुम्हाला पुढे येणार. आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, ऑब्जेक्ट जेव्हा जेव्हा काय असेल, इन्फिनिटीवर असेल. आपण नंतर त्याचा टेबल लिहू, आधी याचे रे डायग्राम समजून घ्या. ऑब्जेक्ट ऍट इन्फिनिटी, हे बोलायचं समजून घेत ऑब्जेक्ट ऍट इन्फिनिटी, देन इमेज फॉर्म्स ऍट प्रिन्सिपल फोकस. तर इथं असते इमेज, ही आहे इमेज. आता ही इमेज आहे पॉइंट साइज, फोकसवरच आहे ना, पॉइंट साइज. पॉइंट साइजच एक नाव असते हायली डिमिनिश्ड, म्हणजे इतकी लहान की ती एका पॉइंट सारखी दिसते. त्याच्यासाठी मी तुम्हाला नेहमी एक्झाम्पल देतो. खूप दुरून येणारा एक ट्रक आहे, आपल्याला तो खूप लांब आहे तर तो एका पॉइंट सारखाच दिसतो, कारण तो इन्फिनिटीहून येत आहे, त्याच्यापासून येणारे लाईट रेज इन्फिनिटीहून येत आहेत. ओके, तर याच्यामुळं काय होतं, आपल्याला तो ऑब्जेक्ट खूप स्मॉल दिसतो. म्हणजे त्याची इमेज आपल्या इथं बनते, एका पॉइंट सारखी बनते. दिसते म्हणजे ती इमेज आहे ना आपल्यासाठी, ती खूप लहान आहे. तर पहिली केस बघा. आता ही इमेज इन फ्रंट ऑफ मिरर आहे. इन फ्रंट ऑफ मिरर चा अर्थ असतो ती इमेज नेहमी रिअल आहे. रिअल इमेज इज ऑलवेज इन्व्हर्टेड. पुढं लक्षात येईल. केस 1 मध्ये असं होईल. केस 2, चला आता ऑब्जेक्टला उचलून आणूया बियॉन्ड सी. आता इन्फिनिटी नाही, त्याला जवळ आणलं आणि सेंटर ऑफ कर्वेचरच्या थोडं मागे नेलं, बियॉन्ड सी. आता मात्र पहिली केस, पॅरलल काढलं, फोकस मधून जाईल आणि फोकस मधून टाकलेला इन्सिडेंट रे पॅरलल जाईल. ठीक आहे, आता हे आपल्याला थोडंसं प्रॉपरली काढावं लागेल. आता बघा, तर इमेज जी बनली आहे ती असते इंटरसेक्शन ऑफ 2 रिफ्लेक्टेड रेज. आता इथे आलेलं आहे, कळलं? तर इमेज बनली बिटवीन सी अँड एफ, सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकसच्या मध्ये बनते. एक गोष्ट लक्षात घ्या, जसं ऑब्जेक्ट समोर येत आहे, इमेज मागे जातात. बघा,
इमेज इथं होती, आता इथं आली सेकंड केस मध्ये. ऑब्जेक्ट पुढं, इमेज इकडं. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण जेव्हा 12वी ला जाऊ, तेव्हा आपण ह्याच्यामध्ये रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आपल्याला रिफ्लेक्शन मध्ये, मिरर मध्ये रिफ्लेक्शन मध्ये इमेज कोणत्या स्पीडने मागे पुढे होते ती स्पीडही काढायला सांगतात. ती किती टाइम मध्ये मिररच्या डिस्टन्सच्या एवढ्या डिस्टन्सवर असेल. असे पण क्वेश्चन्स येतात. त्याची स्पीड काय असेल? त्याला रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणतात. फक्त ऑब्जेक्टच मूव्ह करायला मिरर रेस्टवर आहे. तर कोणती व्हेलॉसिटी असेल? ऑब्जेक्टही मूव्ह करायला मिररही मूव्ह करायला. तर व्हेलॉसिटी किती असेल? दॅट इज रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. ते आपण पुढे शिकतो जेव्हा आपण रिलेटिव्हिटी शिकतो. आइन्स्टाईनचा रिलेटिव्हिटीचा थेरम. तेव्हा कायनेमॅटिक्स मधला तो मेन पार्ट आहे. तो 11वी आहे, आता नाही. चला, सेकंड केस, ऑब्जेक्ट बियॉन्ड द सेंटर ऑफ कर्वेचर, इमेज फॉर्म बिटवीन सी अँड एफ, इट्स स्मॉल साइज किंवा डिमिनिश. ये हायली डिमिनिश, इट डिमिनिश. इट इज रियल अँड इन्व्हर्टेड. ऑब्जेक्ट पेक्षा लहान. ऑब्जेक्ट पेक्षा लहान. केस नंबर 3. केस नंबर 3 सांगते, आता बियॉन्ड सी होता ना, तर आपण याला करेक्ट आणून ठेवूया सी वर. ऑब्जेक्ट ऍट सी, पॅरलल टाका, फोकस मधून जाईल. फोकस मधून टाका, पॅरलल जाईल. बघा इंटरसेक्शन. इंटरसेक्शन करेक्ट आलं आणि बघा सी वरच आली इमेज. सी वरच आलेली आहे आणि सी वर आल्यानंतर ती सेम साईज बनते. गोष्टीकडे लक्ष द्या. इमेज आधी पॉइंट होती, मग थोडी मोठी झाली, मग सेम साईज झाली. म्हणजे आधी ऑब्जेक्टच्या रिस्पेक्ट मध्ये इमेज एका पॉइंट सारखी होती. सेकंड केस मध्ये ऑब्जेक्टच्या रिस्पेक्ट मध्ये इमेज लहान आहे. थर्ड केस मध्ये ऑब्जेक्ट जेव्हा करेक्ट सेंटर ऑफ कर्वेचर वर असेल तेव्हा इमेज करेक्ट सेंटर ऑफ कर्वेचर वर बनेल. ती असेल सेम साईज, रियल अँड इन्व्हर्टेड. केस नंबर 3 पर्यंत काम चालते. 3 पासून स्टोरी रिव्हर्स होते. रिव्हर्स. आता आपण केस नंबर 4 कडे आलो. केस नंबर 4 सांगते, आता ऑब्जेक्टला कुठे ठेवा? बिटवीन सी अँड एफ. बिटवीन सी अँड एफ. आपण काही नाही, आपण फक्त जॉमेट्री वापरणार. जॉमेट्री जे सांगते तेवढंच ऐकायचं. पॅरलल काढलं, फोकस मधून जाईल. फोकस मधून टाकलं, पॅरलल जाईल. आता गेलं बियॉन्ड सी. बघा इंटरसेक्शन कुठं आला? सी च्या मागे. गोष्टीकडे लक्ष द्या. सेकंड केस मध्ये ऑब्जेक्ट बियॉन्ड सी होता आणि इमेज बिटवीन सी अँड एफ होता. स्टोरी उलटी झाली का बघा? आता ऑब्जेक्ट बिटवीन सी अँड एफ आहे आणि इमेज बियॉन्ड सी, म्हणून 3 नंबर नंतर स्टोरी उलटी होते. आणि आता ऑब्जेक्ट मोठा होता, इमेज लहान होती. आता ऑब्जेक्ट आहे तेवढाच आहे, इमेजच्या रिस्पेक्ट मध्ये ऑब्जेक्ट लहान, म्हणजे इमेज मोठी आहे. तर इथून आपण काय म्हणणार? ऑब्जेक्ट बिटवीन सी अँड एफ, इमेज इज बियॉन्ड सी, इट इज मॅग्निफाईड, मोठी आहे. त्याच्यानंतर रियल अँड इन्व्हर्टेड. फोर्थ केस. फिफ्थ केस. आता ऑब्जेक्टला आणून करेक्ट ठेवायचं फोकसवर. ऑब्जेक्ट ऍट फोकस. फोकस संपली लिमिट. त्याच्यानंतर स्टोरी बिघडते. आता पॅरलल टाकलं, फोकस मधून जाईल, नो प्रॉब्लेम. इथपर्यंत स्टोरी छान आहे. आता फोकस मधूनच टाकतो मला तर पॅरलल होणार नाही. आता आपण काय करतो? आता कुठून टाकायचं? बघा सेंटर ऑफ कर्वेचर मधून. हे असं समजा, तर पासेस द सेम, हे असं जाईल. इमेज बघा इकडे आहे. आता तुम्ही जर ह्याला पाहिलं तर याला असं म्हणतात ते इन्फिनिटीच्या जवळ जात आहे. इन्फिनिटीच्या जवळ. इथं तर पॅरलल आहे, हे पॅरलल आहे. त्याला पुढे कुठेही वाढवा, इंटरसेक्शन भेटणार नाही. ही झाली याची शेवटची लिमिट. इथे इमेज इन्व्हर्टेडच असणार. बघा बिलो द प्रिन्सिपल ऍक्सिस आहे.
इन्व्हर्टेड आहे म्हणजे रिअल आहे, कारण इन फ्रंट ऑफ मिरर आहे म्हणजे रिअल आहे, म्हणजे आपण त्याला स्क्रीनवर घेऊ शकतो. त्यानंतर हायली मॅग्निफाईड आहे आणि बनते कुठं ऍट इन्फिनिटी. बघा ही स्टोरी इथं आली ना उलट. थर्ड मध्ये बघा सेकंडची एकदम ऑपोजिट कंडिशन कुठे आहे, फोर्थ मध्ये आहे. फिफ्थची ऑपोजिट कंडिशन कोणाची आहे, फर्स्ट ला आहे, म्हणजे हे मध्ये आहे. आता याची सिमिट्री संपली. आता हे तर याचा तर खेळ संपला. आता ऑब्जेक्टला खूप जवळ आणलं, बिटवीन एफ अँड पी, बिटवीन आहे. तर चला पॅरलल टाकलं फोकस मधून आणि याच्यातून टाकलं, तर हे तर आता असं जाईल आणि पहा हे असं जाईल, म्हणजे हे एकमेकांना कधीच इंटरसेक्ट होणार नाही. म्हणून आपण काय करतो, इकडे इमेज बनणारच नाही. तर याला आम्ही आता फार डोक्याला ताप झाला म्हणून याला पुढे वाढवलं आणि याला इकडे वाढवलं, तर इथं कुठेतरी इंटरसेक्शन झालं. आता इमेज बनली बिहाइंड द मिरर, बिहाइंड द मिरर, आणि या केसमध्ये इमेज झाली व्हर्च्युअल अँड इरेक्ट. त्याला इरेक्ट म्हणूया, इरेक्ट. त्याला अपसाइड डाऊन किंवा इन्व्हर्टेड म्हणूया. तर या 6 केसेस आहेत. या 6 केसेसला आता आपण एका जागी हे करूया. चला आपल्याला रिवाइज करण्यासाठी इथं घ्या ऑब्जेक्ट, इथे लिहा इमेज, इथं घ्या नेचर, किंवा इमेज नंतर आपण घेऊ साईज आणि शेवटी घेऊ नेचर. हा आपल्याला एक मोठा प्रश्न येतो बोर्ड एक्झाम मध्ये. ठीक आहे, हे सगळा टेबल वगैरे बनवण्यापासूनचा खेळ आहे. ऑब्जेक्ट कुठं होता, इन्फिनिटी. नंतर ऑब्जेक्ट कुठं आहे, बियॉन्ड सी, मग आहे ऍट सी, मग आहे बिटवीन सी अँड एफ, त्याच्यानंतर आहे ऍट एफ, आणि मग आहे बिटवीन एफ अँड पी. झालं. पुढे स्टोरी वाढवा. इन्फिनिटीची इमेज बनते फोकसवर, बियॉन्ड सी ची इमेज बनते बिटवीन सी अँड एफ, ऍट सी ची ऍट सी बनते इमेज, सी अँड एफ ची बनते उलट चला बियॉन्ड सी, ऍट एफ ची बनते इन्फिनिटीला एफ अँड बी ची बनते बिहाइंड द मिरर. आमचा एक चाइल्डहुड होतं आमचं, तेव्हा आम्हाला हे सगळे टेबल पाठ करायला लावायचे. टेन्शन यायचं कसं पाठ करावं, अंडरस्टँडिंग नसली की पाठ होत नाही. आता अंडरस्टँड झालं, 6 इमेज डोळ्यासमोर आहेत, काय व्हायले, त्या टेबलला पाठ करायचं कामच राहत नाही. हा फक्त लिहायचा एका जागी कन्सोलिडेशन साठी बस. आता आम्हाला माहिती आहे याची स्टोरी बदलली. याची साईज असते पॉइंट साईज, ही असते डिमिनिश, डिमिनिश, ही असते सेम साईज, सेम साईज, मग असते मॅग्निफाईड, मग ही असते हायली मॅग्निफाईड, आणि आता इन्फिनिटीवर गेलं, आणि ही असते साईज मॅग्निफाईड, ही हायली मॅग्निफाईड नसते. शेवटच्या याला काय लिहाल तुम्ही, मॅग्निफाईडच लिहाल. आता आपल्याला यांचं नेचर लिहायचं. याचं नेचर सगळ्यांचं एकच आहे, रिअल अँड इन्व्हर्टेड. 2 3 4 5. इथं असते मात्र व्हर्च्युअल अँड इरेक्ट. समजलं. विनाकारण या पार्टचं टेन्शन घेतात सगळीकडे, विनाकारण. तुम्ही बघा तुमच्या शाळेत कित्येक तरी तुमचे क्लासमेट्स नंतर त्याला पाहून घाबरतात, हा टेबल कसा करावा, कारण त्याचा कॉन्सेप्टच शिकत नाही. तुम्हाला आता एक टास्क देत आहे, लाईक होमवर्क. या 6 फिगर आपला जॉमेट्री बॉक्स वापरून ऍक्च्युअली कन्स्ट्रक्शन करायच्या. समजलं.
स्ट्रेट लाईन काढा, व्यवस्थित स्केल वगैरे वापरून आणि हे लिहिताना तसंच काढा म्हणजे फेरवही होऊन जाते आणि ग्राफवर काढलं तर व्हेरी गुड. ग्राफ वापरला तर तुम्हाला स्केलिंगचा प्रॉब्लेम येणार नाही. कोऱ्या पानावर काढलं तर तुमच्या स्ट्रेट लाईन ॲक्युरेट येणार. पॅरलल लाईन्स करेक्ट येतील की नाही त्याच्यावरही काम करावं लागेल. ऑब्जेक्ट किती साइजचा घ्या त्याची काही फरक पडत नाही. ठीक आहे? तर हे तुम्हाला करायचंच आहे. नो डाउट. 5 ते 10 मिनिटं वेळ देतो. रे डायग्राम्स बद्दल वाचा एन-सी-ई-आर-टीमध्ये. एक लास्ट केस असते 7th नंबरची. जर आपण इन्सिडेंट रेज म्हणजे ऑब्जेक्टच कुठे ठेवला? पोलवर. पोलवर ठेवला, तर त्याच्यामध्ये येते इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे इक्वल अँगल होतो. म्हणजे रिफ्लेक्शनचा पार्ट. तुम्ही इमॅजिन करा, मी जो मिररचा तुम्हाला कर्व्हेचर सांगितला, तो एक स्ट्रेट लाईन सारखा असतो. मग स्ट्रेट लाईनला उभ्या स्ट्रेट लाईनला आडवं करा आणि 8th स्टँडर्डच्या रिफ्लेक्शन लॉजकडे या. तर जी 7th नंबरची केस आहे, ती ॲक्चुअली आपल्या प्लेन मिररची केस आहे. म्हणून ती स्फेरिकल मिररमध्ये कन्सिडर करत नाही. ती बुकमध्ये दिली असेल, पण ती ॲक्चुअल सिलेबसचा खरा पार्ट नाहीये. कारण आपण त्याला स्फेरिकल मिररचा एपर्चर खूप मोठा ठेवल्यामुळे त्याला एका स्ट्रेट लाईनमध्ये अझ्युम करतो. केस म्हणून लक्षात ठेवा, ते रिफ्लेक्शन लॉ सारखं काम करतं. तुम्ही 2 मिनिटात वाचल्यानंतर बायोचं वाचू शकता.